आम्ही 29 जानेवारीपासून उपोषणाला बसलोय। आज एकूण 15 दिवस झाले आणि आमची मागणी फक्त आमची आरक्षणाची अंमलबजावणी करा। आमचं म्हणजे काही असं वेगळं असं हे नाही। आणि आज समाज बांधवांनी समर्थनात बुलढाणा शहरात मोर्चा ठेवलेला आहे आणि बुलढाणा शहराला बंदची हाक दिलेली आहे। शासनाने काय तात्काळ मागणी मागली? शासनाचा कुठलाही रिस्पॉन्स नाही, कुठलाच कोणा प्रशासनाचा नाही, आरोग्य खात्याचा नाही, कुठलंच म्हणजे असं कुठलं सहकार्य कोणाचं आहे नाही। याच्यानंतरची काय भूमिका असणार आहे? याच्यानंतर आता काल समाज बांधव आले होते भेटायला, ते म्हटले की भाऊ आज मोर्चा काढतो आणि 2 दिवसात जर हे नाही झालं तर संपूर्ण मेंढपाळ जिल्ह्यातला बाहेर जिल्ह्यातून सगळ्या तुमच्या भेटीसाठी बुलढाण्याकडे येणार आहे बुधवारपासून। सकल धनगर समाजाच्या वतीने आज बुलढाणा शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी 11 वाजता मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे। गेल्या 15 दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 दिवसापासून नंदू लवंगे नावाच्या या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे। त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल धनगर समाजाच्या वतीने आज बुलढाणा शहर बंद करण्यात येणार आहे। तर 11 वाजता या ठिकाणी मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे। अद्यापही या उपोषणाची दखल घेतली नाही शासनानं, त्यामुळं या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे। तर बुलढाणा शहर बंद सुद्धा असणार आहे। जर का येत्या 2 दिवसामध्ये धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर येत्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मात्र आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा असणार आहे आणि शहर बंदची हाक सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे बुलढाणा पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे। दोन्ही बाजूची जी रस्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे आणि आपण बघू शकतो की पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आला आहे आणि 11 वाजता या ठिकाणी मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे। कॅमेरामन दिलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।